मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ मेंबरशिपसाठी असलेल्या या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मेंबरशिप का व कशासाठी याबाबतची सविस्तर चर्चा आपण पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये करणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती असेल की हा एक तुमच्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तो शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. बऱ्याचदा आपला असा गैरसमज होतो की आपण कुठल्याही गोष्टीची पूर्ण माहिती न घेता लगेच आपण उचलतो आणि फोन लावतो कानाला, त्याच्यामुळे त्या गोष्टीचा त्रास तुम्हालाही होतो आणि आम्हालाही होतो. तेव्हा कुठल्याही गोष्टीची भूमिका, उद्देश आणि हेतू हे समजून घेणं महत्त्वाचं असते की लग्न अक्षदाच्या माध्यमातून लग्न जुळण्यासाठी मदत व्हावी, कुणाची फसवणूक होऊ नये आणि एकमेकांना त्याच्यातून लग्न जुळण्यासाठी मदत व्हावी, हा या हेतूने आम्ही 8 वर्षापूर्वी या प्लॅटफॉर्मची निर्मिती केलेली आहे. आणि ही निर्मिती करत असताना एक मोफत सेवाभाव म्हणून हात देण्याचा प्रयत्न करत असताना या गोष्टीचा त्रास होत असताना आम्ही हा मेंबरशिपचा कन्सेप्ट काढलेला आहे. आणि मराठा लग्न अक्षदा वेबसाईट आणि ऍप्लिकेशन हे रन करत असताना बऱ्याचदा असा गैरसमज होतो की त्याच्यामध्ये मोबाईल नंबर का दिसत नाहीत, असाही काहींचा प्रश्न येतो. तर याच्यासाठी कम्युनिटी गाईडलाईन्स असतात, युट्यूबचे जे काही नियम असतात, तर त्याच्यानुसार कुणाचाही बायोडाटा, मोबाईल नंबर, फोटो हा सार्वजनिकरित्या कुणालाही व्हॉट्सअप ग्रुपलाही प्रसिद्ध करता येत नाही, हा नियम आहे. आणि याच्यामुळं गेल्या 8 वर्षात 2 वेळेस आमच्या विरोधात विनाकारण पोलिसात तक्रार दाखल झालेली आहे. आणि मग होतं काय की आपण काय करतो की कुठलीही माहिती असली तर ती पूर्ण जाणून न घेता अर्धवट ज्ञान घेतो, आणि अर्धवट ज्ञान हे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी दोघांसाठी घातक असतं. आणि मग याच्यातून काय होतं की आपल्याकडे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत किंवा रात्रभर उघड्या नागड्या रील्स पाहण्यासाठी भरपूर वेळ असतो. मात्र कुणी जर आपल्या फायद्याची माहिती सांगत असेल तर त्या आपण लगेच स्किप करतो आणि फोन उचलतो आणि लगेच त्याला कानाला लावून दुसऱ्याला आपण लगेच असा गैरसमज करून घेतो की समोरचा व्यक्ती हा सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत कॉम्प्युटरच्या किंवा मोबाईलच्या स्क्रीन समोरच बसलेला असतो आणि आपल्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी तो तत्पर असतो. की आम्ही सातत्यानं सांगत असतो की या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो, असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कोणाचे बायोडाटा किंवा मोबाईल नंबर आम्ही कुणालाही परस्पर शेअर करत नाही. आमचा एक हेतू, उद्देश, भूमिका, त्याची एक कार्यपद्धती ठरलेली आहे आणि ती कार्यपद्धती तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आता मग हे करत असताना या गोष्टीचा त्रास कसा होतो की एखादा व्हिडिओ आम्ही टाकतो, उदाहरणार्थ आम्ही मागे एक व्हिडिओ टाकला की अनाथ आश्रमाच्या नावाने फसवणूक कशी होते. महिन्याभरानंतर पाहिलं तर तो 50-100 लोकांनी बघितला. त्याच्यानंतर आम्ही त्या व्हिडिओचं फक्त शीर्षक बदललं की अनाथ आश्रमातील स्थळं कशी असतात. उद्देश कातलं मटेरियल तेच होतं. लगेच शीर्षक पाहून लोकांनी, तो जवळपास 6-7 लोकांनी व्हिडिओ पाहिला. सध्या तो युट्यूबला उपलब्ध आहे. आणि मग लगेच उचलला फोन की तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे, तुमच्याकडे मुली आहेत का, हे आहे का, ते आहे का. त्याच्यावर आम्ही 4-5 व्हिडिओ बनवलेले आहेत की अनाथ आश्रमाच्या नावाने फसवणूक कशी होते. मात्र ते न पाहता, त्याची कार्यपद्धती न पाहता आपण लगेच फोन उचलतो, गैरसमज करून घेतो. आणि मग या गोष्टीचा त्रास आम्हाला साहजिकच होतो की आम्ही शेतकरी कुटुंबातील आहोत. बऱ्याच वेळा हळदीचं रोपण करत असतो, टप्पे खांद्यावर बदलत असतो, चिखलाने हात भरलेले असतात, शेतात असतो आणि अशा वेळेस कधी कधी मोटरसायकलवर असतो, चौकात असतो, ट्रॅफिक मध्ये असतो आणि फोन उचलायची, तुम्हाला उत्तरं द्यायची, ही कुठेतरी त्रासदायक गोष्टी असतात आणि याच्यातून अपघाताचं प्रमाण वाढते आहे. हा गोष्टीचा त्रास होतो. म्हणून आम्ही आता एक व्हॉट्सअपला मेसेज टाकतो की कुणीही आम्हाला फोन कॉल करू नये, जे काही आहे. आता याच्या माध्यमातून आपण पहिल्यांदा ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की लग्न कशी जुळतात. तर लग्न जुळण्याची आपली जी काही पारंपरिक पद्धती होती, तर ती एक आपण मध्यस्थ, आपला जो दुवा होता तो आपण मारून टाकला. कारण लग्न जुळवणारा मध्यस्थाला मान सन्मान देण्याऐवजी आपण लग्नामध्ये राजकारणी लोकांचे सत्कार करत बसलो, त्यांना शाली देत बसलो. आणि ज्यावेळेस मुलगा 2 वर्षांना दारुड्या निघाला किंवा मुलगी भानकुदळ निघाली, तर त्यावेळेस त्या मध्यस्थाला शिव्या घालत बसलो. त्याच्यामुळे कोणी कोणाच्या लग्नाच्या भानगडीत घुसत नाही. आपला सक्का मामाही आपल्याकडे लक्ष देत नाही, आपल्या भावकीतला आपला सक्का चुलताही आपल्यासाठी मुलगी पाहत नाही. ही वस्तुस्थिती आहे, आपण स्वीकारली पाहिजेत. आम्ही खोटं बोलतो किंवा पदरचं बोलतो अशातलं मुळीच नाही. ही सगळी कोणीच कोणाच्या लग्नाच्या भानगडीत पडत नाही. आणि मग त्याच्यामुळं आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत पूर्णपणे डिपेंडंट बनलेलो आहोत, अवलंबी बनलेलो आहोत. की आपला शेती व्यवसाय असेल, कुठलाही व्यवसाय असेल, हे दुसऱ्यावर अवलंबून बनलेला आहे. आणि मग शेतकऱ्याच्या गावामध्ये सुद्धा आपल्याला डेअरीवरून दूध विकत आणावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. आणि सकाळी उठल्या उठल्या डेअरीवरून ज्यावेळेस आपण घराकडे जातो, ते एका हातात आपल्या दुधाचा तांब्या असतो आणि दुसऱ्या हातामध्ये खारी नाही तर बिस्किटचा पुडा असतो. ही वास्तविकता आहे, आपण ती स्वीकारली पाहिजे. कारण स्वतःपुरता, स्वतःसाठी नाश्ता पण आपण बनवत नाही, शिळ्या भाकरीचे कुटके पण आपण शिजायला घालत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग तुम्ही म्हणत असाल की आता रिकामी बरोबर बंद करा, मुद्द्याचं बोला. तर 59 रुपये का व कशासाठी. तर लग्न अक्षदाची वेबसाईट आणि ऍप्लिकेशन चालवत असताना 8 वर्षापासून आम्ही हे सांभाळत आहोत आणि घरातून खर्च करत असताना नाकीनऊ येत आहेत. तर या 59 रुपयामधले सिंगापूर टॅक्स, भारतीय सरकारचा टॅक्स आणि
जे काही क्लिअरन्स टॅक्स असतो, जो काही करन्सी कन्व्हर्शन होतं, तर त्याच्यासाठी जे काही पैसे खर्च होतात तर त्याच्यातले 30-35 रुपये आमच्या अकाउंटला येतात. त्या 30-35 रुपयामध्ये आमचं जे काही तुम्हाला SMS चार्जेस असतील, सर्व्हर भाडं असेल, मेंटेनन्स चार्जेस असेल, तर वर्षाला 35 ते 40 हजार रुपये ऍप्लिकेशन चालवायचा खर्च येतो. बाकी ते तयार करण्यासाठी किती खर्च का आला तो अक्कल खात्यात मागं पडलेला आहे. मात्र हा खर्च येत असताना तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे ते मेंबर बनून, हा एक त्याच्या मागचा उद्देश आहे. एक तुमचे पैसे पुण्याच्या कामातच जातात, कारण आम्ही फसवणुकीपासून सावध, लग्न जुळो न जुळो तो नंतरचा विषय आहे, मात्र फसवणुकीपासून सावध करण्यासाठी याच्यातून नक्कीच मदत होते, हा एक आमचा आत्मविश्वास आहे. आणि तुम्ही त्या दृष्टीने मदत केली पाहिजे, कारण IT रिलेटेड जे काही विद्यार्थी आहेत किंवा कोडिंग ज्यांना जमतं तर त्यांना माहित आहे की जो काही तुम्हाला OTP येतो लॉग इन करताना लग्न अक्षदाचं, तर त्या OTP ला 12 ते 15 पैसे खर्च येतो आणि वर्षाचे 5,900 रुपये हा सरकारला त्याचे त्या कंपनीला ते भाडं द्यावं लागतं. 900 रुपये त्याच्यावर GST द्यावी लागते. ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सर्व्हर भाडं आहे, त्याच्यानंतर जे काही डोमेन चार्जेस आहेत, ते डोमेन चार्जेस दरवर्षी डोमेन रिन्यू करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी IT रिलेटेड विद्यार्थ्यांना माहित आहेत. आणि मग हे 59 रुपयातून तुमची थोडीफार मदत होते. खाली आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक दिलेली आहे. सध्या जे काही 10-20 मेंबर आहेत, तर या मेंबरची आपण एक कम्युनिटी बिल्ड करणार आहोत. आणि जे काही मेंबर म्हणून तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मधली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जॉईन केल्यानंतर तुम्ही हाय हॅलो किंवा कुठला आलतू फालतू किंवा अक्कल सांगणारा मेसेज त्या ग्रुपवर टाकू नये. टाकायचा असला तर एखादा बायोडाटा टाका किंवा याच्याशी संबंधित प्रश्न विचारा, कार्यपद्धतीविषयी प्रश्न विचारा, ती आपण चर्चा करू. आणि तुम्ही तुमचा परिचय द्या, म्हणजे आपल्याला एकमेकांचे नंबर, मोबाईल नंबर हे नावानिशी सेव्ह करता येईल, म्हणजे तुम्हाला कधीही आम्हाला फोन करता येईल मेंबरचा म्हणून. तुम्हाला आम्ही त्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर दुसरा एक फायदा असा की की लग्न अक्षदावर नोंद करण्याची कार्यपद्धती कशी आहे ती दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण याची खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची सुद्धा लिंक दिलेली आहे, किंवा हे दोनच व्हिडिओ तुम्हाला या मेंबरशिपसाठी दिसणार आहेत. आणि तो दुसरा व्हिडिओ सुद्धा तुम्ही 5-7 मिनिटाचा आवर्जून पाहायला पाहिजे, की कार्यपद्धती समजून घ्या, की त्याच्यावर तुम्हाला मोफत रिक्वेस्ट कशा टाकायच्या ते. आता दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की लग्न कशी जुळतात, तर उगीच आपलं शिक्षण 12वी पर्यंत आहे आणि समोरच्या MBBS मुलीचा बायोडाटा आलेला आहे आणि तिला आपण रिक्वेस्ट टाकायची, म्हणजे ते लोक काय करतील की त्यांच्यापर्यंत जर ती रिक्वेस्ट गेली किंवा आपण हे स्थळ तुम्हाला चालेल का असा जर प्रश्न विचारला, तर पहिल्यांदा ते बायोडाटा पाठवणाऱ्यालाही शिवा घालतील आणि तुम्ही आमच्याकडे कसा काय पाठवला म्हणून लग्न अक्षदालाही शिवा घालतील. ही गोष्ट समजून घ्या की लग्न अशी जुळत नसतात. लग्न ही जुळण्याची जी काही पद्धती आहेत, तर पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटीचा भाग सोडून द्या, गावखेड्यातल्या लोकांसाठी हा प्लॅटफॉर्म आहे, शेतकरी कष्टकरी लोकांसाठी हा प्लॅटफॉर्म आहे. आणि शेतकरी कष्टकरी लोकांची जर लग्न जुळायची जी काही पद्धत असती, तर एखादं स्थळ जर समजा उदाहरणार्थ वाशिम जिल्ह्यातला असेल तर फार तर कारंजा, हिंगोली शेजारचा किंवा बुलढाणा जिल्ह्यात इथंच हे लग्नाची स्थळं जुळतात. उगीच अमरावतीचं स्थळ, सोलापूर मधली मुलगी अशी लग्न जुळत नसतात. लग्न ही नात्या गोळ्यात ओळखीत आणि पूर्ण चौकशी अंती जुळत असतात, ही समजून घ्या. आणि मग लग्नासाठी प्रयत्न करत असताना आम्ही जर कुठल्या एखाद्या ग्रुपवरचे किंवा आमच्याकडे प्राप्त झालेले 4-5 बायोडाटे जर त्या ग्रुपवर टाकत असू, तर तुम्ही सुद्धा तुमच्या नात्यागोत्यातील ओळखीतील लग्नासाठी पुढाकार घेणं गरजेचं असतं, की जेणेकरून सगळ्यांची एकमेकांची लग्न जुळतील. आणि ही लग्न जुळण्याची एक पद्धती असते, उगाच अनोळखी ठिकाणी लग्न जुळत नसतात. हा गैरसमज काढून टाका की एखादा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला, एखाद्या विवाह संस्थेकडे पैसे भरले म्हणजे आपलं लग्न जुळेल, हा निव्वळ गैरसमज आहे, अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा याच्यासाठी म्हणतो की कोणी जर एखादा महाराज सांगत असेल की हे उपवास करा, ही पोथी वाचा, हे स्तोत्र 15 दिवस करा, या झाडाला येडे घाला, त्या वलांड्या खालून जा, तर याच्यातून तुम्ही आयुष्यभर जरी करत बसले, देव आहे नाही तो नंतरचा विषय आहे. ईश्वर प्राप्तीचे हे वेगळे मार्ग आहेत. ईश्वराला मानणं ही आमच्या मते अंधश्रद्धा आहे. ईश्वराला समजून घेणं हीच खरी श्रद्धा आहे. अंधश्रद्धा ही वड्याच्या पानासारखी गतिमान असते, ती तुमचे फक्त वाहूनच घेऊन जाईल. आणि जी काही श्रद्धा असते तर ती नदीच्या प्रवाहासारखी संत असते. तर हा फरक समजून घ्या की देव प्राप्त करून घेण्याचे जे काही संतांनी मार्ग सांगितले आहेत ते समजून घेण्याचे प्रयत्न करा, की जे जगद्गुरु तुकाराम महाराजापासून तर शेवटचे संत गाडगे बाबापर्यंत ज्यांनी जे काही देव ईश्वर प्राप्तीचे मार्ग सांगितलेले आहेत तर ते समजून घ्या. तसेच लग्नाची जी काही पद्धत असते ती पद्धती समजून घ्या, उगीच भ्रमात राहू नये. खाली जी काही लिंक दिलेली आहे ती जॉईन करा आणि तुमचा परिचय त्या ग्रुपवर द्या. तुर्तास धन्यवाद. तुमच्या काही सूचना असतील तर त्या ग्रुपवर टाका किंवा खाली कॉमेंट बॉक्समध्ये टाका. बाकी धन्यवाद.